विचार केला का आज आपण जे प्रॅक्टिस करून आलो त्याचा काय उपयोग पडणार नाही माहितीये रॉकेट बरोबर माहिती आहे रॉकेट माहितीये रॉकेट नाही माहिती विमान रॉकेट माहितीये सगळ्यांना रॉकेट माहितीये कुठून उडते आणि कुठे जाते बरोबर आता मूल नंतर कुठल्या प्लॅनेटवर चालला ज्युपिटर मार्स बरं कसा जाते आता जर आपण ठरवलं की हे रॉकेट आहे बरोबर प्रेशर कसं येते त्यामध्ये आग कशी येते करा विचार करा मॅथ्स आपण अजून इंटरेस्टिंग करू कशाची माचीस आता माचीस लावला आग लागते तर जळासाठी काही पाहिजे ना मग तर आपला दिवा पण वरती गेला असता माचीस ऑइल पेट्रोल बरं आता पेट्रोल किती एवढं पाहिजे रूमभर पाहिजे किती पाहिजे 10 लिटर आता 10 लिटर पाहिजे कोणी कॅल्क्युलेट केलं असेल ना की पृथ्वीपासून चंद्रापर्यंत जाण्यासाठी 10 लिटर पेट्रोल पाहिजे किती 100 लिटर किती किती लिटर पाहिजे 2000 लिटर हे कोणीतरी कॅल्क्युलेट केलं असेल ना जसं तू आता 10 म्हणणार 100 म्हणणार 200 म्हणणार बरोबर आहे तर हे कॅल्क्युलेशन जे आहे जे रॉकेट आपण पृथ्वीवरून चंद्रावर नेतो मंगळावर नेतो हे पूर्ण मॅथमॅटिक्स आहे याला फिजिक्स पण लागते केमिस्ट्री पण लागते हे सब्जेक्ट तुम्हाला 10वी नंतर येईल 12वी नंतर 11वी 12वी नंतर फिजिक्स केमिस्ट्री सब्जेक्टचं पुन्हा नाव ऐकलं असेल बरोबर आहे तर मॅथ्सचा उपयोग काय होतो की अशा ज्या बारीक सारीक कॅल्क्युलेशन राहते कारण हे खूप रिस्की काम राहते इतकं मोठं रॉकेट जर पुढे न्यायचं आहे आणि इतकं फ्यूल आहे त्यामध्ये ज्याला आपण पेट्रोल म्हणतो इतकं मोठं फ्यूल असल्यावर त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यायला जे की त्याला वेलोसिटी लागते कायनेटिक एनर्जी लागते अँटी ग्रॅव्हिटी फोर्स लागते हे सगळं तुम्हाला फिजिक्समध्ये पुढे समजणार आहे फिजिक्स सब्जेक्टमध्ये तर त्यामध्ये केमिस्ट्रीचा पण खूप मोठा रोल आहे कारण त्यामध्ये फ्यूल आलं त्यामध्ये केमिकल आलं इतर केमिकल माणसांना त्याच्यात जिवंत ठेवायचं त्याच्यासाठी त्यांना लागतं ऑक्सिजन लागतं या सगळ्या गोष्टींचा जो बेस आहे किंवा मॅथमॅटिक्स जे तुम्ही इथे शिकून राहिले तुमचं मॅथ्स जितकं पक्क तुम्ही कराल तितकं पुढे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करते आणि तुम्हाला काय म्हणजे जे तुम्ही सॉल्व्ह करता ते फक्त एक्झाम पुरतं नाही आहे उद्या जाऊन आता रॉकेट कोणती कंपनी उडवते तुम्हाला माहिती आहे का नासा ते अमेरिकेची आहे भारताची कोणती आहे भारताची आहे इस्रो ISRO ठीक आहे ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे कंपनी म्हटल्यापेक्षा याला सोबतच एक DRDO नावाची कंपनी आहे हे मिसाईल्स बनवते बंदुकीच्या गोळ्या वगैरे बनवतात यामध्ये पण मॅथ्स उपयोग करतो इथे तुम्ही जे मॅथ्स शिकाल आणि प्रयत्न कराल की आपण इस्रोमध्ये कसं जाऊ इस्रोमध्ये गेल्यावर आपण भारतासाठी असे चांगले रॉकेट कसे बनवू शकू आपला मॅथमॅटिक्सचा यूज करू आपण शिकलेला फिजिक्स केमिस्ट्रीचा यूज करू क्वेश्चन मोठा नंबर समुद्र किती आहे अर्णव तुझ्याकडून आन्सर अपेक्षित आहे मराठीत कळून नाही राहिला बरं नाव माहिती आहे का त्याचे सांग ना ओशन किती आहे ओशन पॅसिफिक अटलांटिक इंडियन आर्टिक अटलांटिक बरं आता मॅथ्सचं पाण्यामध्ये काय उपयोग करू शकते मॅथ्स पाण्यामध्ये आपण स्पेस पाहिलं ना रॉकेट उडवतो आता पाणी करू पाण्यामध्ये काय उपयोग पडेल मॅथ्सचा शिप माहिती आहे सबमरीन माहिती आहे शिप आणि सबमरीन माहिती आहे आता आपण भारतातून जेव्हा आपलं एक जहाज निघते समजा आपण चालतो आता आफ्रिकामध्ये चालतो त्याचा डिस्टन्स कसा मोजाल तुम्ही जसं आपल्याला अमरावतीवरून आपल्याला नागपूरला जायचं आहे 150 किलोमीटर आहे तसं ते नॉटिकल माइल्स कशा मला सगळे नॉटिकल माइल्स जो सी रूट आहे समुद्रात जितके डिस्टन्स कव्हर करते ते नॉटिकल माइल्सनी कव्हर करते आता
आता त्यामध्ये प्रत्येक शिफ्टची स्पीड वेगळी वेगळी आहे, बरोबर आहे. कोणी सामान घेऊन जाते, कोणी आर्म्स वेपन्स घेऊन जाते, बरोबर आहे, तर कोणी माणसं घेऊन जाते. तर प्रत्येक जागेची प्रत्येक शिफ्टची स्पीड वेगळी वेगळी आहे. हे स्पीड कॅल्क्युलेट करण्याचं काम कोणाचं तरी असं ना, किंवा ही शिफ्ट इतक्या वेळात तिथपर्यंत पोहोचली पाहिजे, ही शिफ्ट इतक्या वेळात तिथपर्यंत पोहोचली पाहिजे, बरोबर आहे. तर याच्यासाठी सुद्धा तुमचं मॅथमॅटिक्स कामात पडते. जितकं स्ट्रॉंग तुमचं मॅथ्स या बाबतीत राहील तितके तिथे अपघात कमी होईल, अपघात म्हणजे ऍक्सिडेंट कमी होईल. इतक्या लवकर तितक्या पंक्च्युअली ते जहाज एका जागेवर दुसऱ्या जागेवर आपल्या भारतात जो आपण प्रोडक्ट्स बनवतो तो दुसऱ्या देशात जाईल, इथे चांगली सेलिंग होईल, भारतात तेवढा चांगला पैसा येईल. ठीक आहे. आता हे झालं आपण समुद्राचं ट्रान्सपोर्टेशनचं पाहिलं. समुद्राची डेप्थ किती आहे माहिती आहे? किती खोल आहे समुद्र? अनलिमिटेड नाही, काही लिमिट असं बरं. स्विमिंग कोणा कोणाला येते? अजून तुला येते स्विमिंग? स्विमिंग येते. किती फूट? 10. जसा जसा खाली जातो तसं तसं डोकं भारी, कान भारी होते का? एक दोनदा झाले. का बरं होते ते? हां, वॉटर प्रेशर. करेक्ट. कसं कॅल्क्युलेट करायचं? फीट अजून बरं सोपी करू. तुमच्या लक्षात काय आलं? मॅथ्स रॉकेट कसं समजलं? रॉकेट उडवण्यासाठी मॅथ्स कामाचं आहे, समजलं? जेव्हा जेव्हा तुम्ही मॅथ्स शिकाल फक्त एवढं समजा की आपल्याला आपल्या देशाचे रॉकेट दुसरीकडे पाठवायचे, दुसऱ्या ग्रहांवर पाठवायचे, म्हणून आज आपल्याला मॅथ्स शिकायचं. मॅथ्सचा कंटाळा इतके तुम्हाला चांगली गोष्ट आहे. मला येतो, मला लहानपणी, तुम्हाला काय येऊ. एकच डोक्यात लक्षात ठेवायचं की आपण क्वेश्चन्स करत राहायचे. क्वेश्चन्स करायला कधीच राहायचं नाही. तू 8 मध्ये, तू 2nd मध्ये, KG2 मध्ये ना, आता जितकं पण दिवस तुम्ही शिकाल, जितके पण वर्ष शिकाल ना, क्वेश्चन्स स्वतःला करायचे, इतर लोकांना करायचे, आजूबाजूच्या लोकांना करायचे. ज्यांना याच्याबद्दल माहिती आहे त्यांना याचे प्रश्न करायचे, ज्यांना याच्याबद्दल माहिती आहे याचे प्रश्न करायचे, मोबाईलवाल्यांना मोबाईलचे प्रश्न करायचे. क्वेश्चन्स केले की काय होतं? तुमची क्युरियोसिटी लेवल वाढते. क्युरियोसिटी माहिती आहे? माहिती आहे. क्युरियोसिटी जितकी वाढेल तितके तुम्हाला अँसर्स मिळत राहील. जितके अँसर मिळेल तितके तुमची ब्रेनची एक्सरसाइज होईल. जसं आपण वॉर्मअप करतो ना, पीटी करतो, वॉर्मअप करतो, ते बॉडीची एक्सरसाइज झाली. माइंडची एक्सरसाइज काय आहे? तो मॅथमॅटिक्स आहे. क्वेश्चन्स विचारणं आहे, ही झाली आपल्या माइंडची एक्सरसाइज. तुम्ही हे कंटिन्यू क्वेश्चन्स करत राहायचे. सगळ्यांनी स्वतःला एक प्रॉमिस करायचं की आपण जितकं काही शिकू, जिथपर्यंत आपण पोहोचू, जे काही आपण जॉब करू, त्या जॉबचा फायदा आपल्या देशाला मोठा प्रमाणात झाला पाहिजे. आपण स्वतः मोठ्या बरोबर होतो, आपल्यासोबत सोबत आपला देश सुद्धा मोठा झाला पाहिजे. आपल्याला इंडिपेंडन्स कधी मिळाला? इंडिपेंडन्स डे माहिती आहे आपला? कधी असतो? 26 जानेवारी. काम असलं पाहिजे की जेव्हा भारताला इंडिपेंडन्स मिळून 100 वर्ष होईल, त्या 100व्या वर्षी तुमच्या सगळ्यांचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन झालं पाहिजे नेशन बिल्डिंग मध्ये. देशाला काहीतरी मजबूत करण्यामध्ये आपलं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन राहिलं पाहिजे. तर ते कॉन्ट्रीब्युशन काय राहिलं पाहिजे? तुमचं मॅथ्स चांगलं आहे, तुम्हाला स्पेसचा आवडते, तुम्हाला जो सब्जेक्ट आवडते त्यामध्ये इतकं आजपर्यंत जा, म्हणजे इतकं त्याच्यात नॉलेज गेन करा की जेव्हा देशाला त्या विषयाची गरज पडेल तर तुम्ही एक्सपर्ट म्हणून तिथे असले पाहिजे. समजलं? जसं आज मॅथमॅटिक्सचा एक्सपर्ट म्हणून तुम्ही मॅडमकडे पाहता, तसं देशाने तुम्हाला एखाद्या सब्जेक्टचा एक्सपर्ट म्हणून बघितलं पाहिजे. बरोबर? तर मॅथ्स हा खूप कोर आणि बेस्ट सब्जेक्ट आहे. हा प्रत्येक विषयाचा एक कोर असायला आपण म्हटलं तरी हरकत नाही. म्हणून मॅथ्सवर जास्त लक्ष द्या. मॅथ्सच्या नंतर जे तुमच्या आयुष्यातले सब्जेक्ट येईल 11वी 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्यावरही तेवढंच लक्ष द्या. आणि 2047 पर्यंत सगळे इतके छान बनले पाहिजे की आपल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या देशामध्ये असलं पाहिजे. 2047 मध्ये भारत देश हा तुमच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. जगामध्ये तुमचं नाव चाललं पाहिजे की हा व्यक्ती, हा मुलगा, ही मुलगी या देशाची आहे, या देशाला रिप्रेझेंट करून राहिले. देशाला जेव्हा तुम्ही मोठ्या लेवलवर रिप्रेझेंट करता तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला मोठ्या लेवलवर रिप्रेझेंट करता. आणि एक सरळ समाज बनवायचा असेल, एक चांगल्या लोकांचं जर आपल्याला ग्रुप बनवायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून करावं लागते. आपण जितके चांगले राहू, जितके अभ्यासात राहू, तितकं आपलं कुटुंब अभ्यासात राहते
जितका आपला परिसर अभ्यासात राहते तितका आपला देश अभ्यासात राहते. आज भारताचा दुश्मन कोण आहे? अजून चीन का बरं आहे? पाकिस्तान भानगड करते. चीन कशामध्ये? टेक्नॉलॉजीमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये, स्टडीजमध्ये. तर तुमची कॉम्पिटिशन पाकिस्तान सोबत नाही आहे, तुमची कॉम्पिटिशन आहे चायना सोबत, तुमची कॉम्पिटिशन आहे अमेरिका सोबत. आपल्यापेक्षा खाली कोण आहे त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, आपल्यापेक्षा वर कोण आहे त्याच्यासोबत फाईट करायचं नेहमी. समजलं? आपल्या रँकिंग जर थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सेव्हन्थ काहीतरी येत असेल तर प्रयत्न करायचा की आपण फर्स्ट नंबरवर कसं पोहोचू. ॲज अ कंट्री आपला देश एक नंबरवर कसा पोहोचेल, नॉलेजमध्ये, स्टडीजमध्ये, रिसर्चमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये. ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. कोणी जबाबदारी घेणार? आपल्या देशाला पुढे न्यायची जबाबदारी कोण घेणार? 2047 मध्ये आपला देश विकसित करायची जबाबदारी कोण घेणार? प्रत्येकाला यस आपल्या देश को आगे लेके जाना है. 2047 अभी 2025 शुरू है ना, 2047 में हमारे देश को हमें आगे लेके जाना है. आपके नाम से जाना जाएगा. हाँ, तो ये सब लोग रिप्रेजेंट करेंगे देश को. आप करोगे क्या? गुड. ये आज के लिए इतना ही. ऑल द बेस्ट. आता मी तो वैदिक मॅथ्सचा स्टुडंट आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर वैदिक मॅथ्स मध्ये आपले जे कॉन्सेप्ट मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असतात ते बिलकुल सेकंदात ते सॉल्व्ह करू शकतात मुलं. हेच मला सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आहे. किंवा आपण वैदिक मॅथ्समुळे या छोट्या छोट्या गोष्टींमुळे किती म्हणजे पुढे जाऊ शकतो. आणि पुष्कळ साऱ्या वेळी आपण जेव्हा स्कूलमध्ये शिकतो तेव्हा एकाच मेथडने पुढे जातो, एकच मेथड दिसते आपल्याला. पण वैदिक मॅथ्स किंवा अबॅकस मध्ये जेव्हा मुलं शिकतात तेव्हा त्यांना खूप साऱ्या गोष्टींनी विचार करायची सवय लागते. बस बेटा चैतन्य. त्याच्यानंतर अंशुता माझ्याकडे सिनियर केजी पासून येऊन राहिली. आज ती स्टँडर्ड सेकंड मध्ये आहे. तर ती तुमच्या समोर सम सांगणार आहे. Ready? Okay. At 42, at 7, less 3, less 5. Answer is 41. very good. At 36, at 9, less 5, at 4. Answer is 44. very good. Sit down. तर अबॅकस मध्ये तिचा सेकंड लेवल सुरू आहे आता सध्या आणि खूप छान करते ती. प्रत्युष सबसे छोटे. आता 25. to the side there. Less 25 बोला. Less. होते ना 10 से 2 5. कितना है आंसर? 20. हाँ थोड़ा सा डर गए ना. 20. थोड़ा सा डर गए. कोई बात नहीं. अगला पूछो ना. चलो उधर. At 56. Yes. Less 51. Yes. 51. Yes. Answer is 5. Correct. Very good. एक और 34. Let's करो 1 4 14. Yes. कितना आंसर आ गया? 20. Yes 20. 20. शाबास. तर अशा प्रकारे अबॅकस आणि वैदिक मॅथ्सचा शिवांश आपल्याला बेस सांगणार आहे. म्हणजे 1000 मधून
तर मुलं कॅरी बॉरो वगैरे बॉरो जसं घेतात आणि करतात, तर तसं न करता कसं त्याचे आन्सर्स काढायचे. 1 to 9. Eight, seven, nine. 8, 7, Nine. 8, 7, 1. बरं 99 49चा सांग. येस 100. लास्टचा नंबर 10 मधून आणि त्याच्यानंतरचा नंबर 9 मधून लेस करायचा. 49. One, four, 1, 5, 1 5 1 5, 1. 51 असं सांगायचं. व्हेरी गुड. तर आता आपण प्राइस डिस्ट्रीब्युशनच्या प्रोग्रामला सुरुवात करू. ज्याची मुलं खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.